काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार असलम शेख आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. विरोधक म्हणून भूमिका नेमकी काय असणार तुमची? नाही, पहिल्यांदा तर मला हे समजत नाही की एवढी मोठी संख्या असताना तरी ते विरोधी पक्षनेता का हे देत नाही. स्वतःचे दिवस विसरून गेले का? जेव्हा यांचे काहीच आमदार नव्हते त्या टायमाला काँग्रेसने यांना दिलं होतं ना. पण यांना काहीतरी भीती आहे, कारण यांना माहीत आहे की काम तर करायचं नाही, जाती जातीमध्ये आपल्याला भेद करायचा आहे. आणि आता जसे जसे दिवस जातील आपल्याला एक एक मुद्दा समोर येईल. काँग्रेसच्या आमदाराला पण मारहाण होते आणि हनुमंत पवार यांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली, बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की काँग्रेसची नेमकी भूमिका काय? पोलिसांना मारहाण होत आहे. ज्यांचे जीवावरती राज चाललेला आहे, ज्यांच्या जीवावरती हे सगळे चाललेत नेते, ते पोलिसांना शिवगाळ करायला लागले. ऑफिसर मोठे मोठे लोकांना शिवगाळ करू लागलेत. आणि तुम्ही कितीतरी व्हिडिओ बघितला त्यांचं वागणं कसं आहे. आता विरोधी पक्षांना आमदार असू द्या, त्यांचे स्पोक्सपर्सन असू द्या, कोणी त्यांच्याबद्दल बोललं, त्यांचे कपडे काढून घ्यायचे, त्याचं तोंड काळा करायचं, त्यांना साडे घालण्यासाठी हे करायचं. हे सगळं जनता बघत आहे. आणि मला वाटतं यांचं जे एवढं जे डोकं हवेत आहे ना, ते कधी ना कधी खाली येणार. राज्यसभेच्या जागेबद्दल काही ठरलंय? कारण काँग्रेसने पण ती जागा मागितलेली आहे आणि आदित्य ठाकरे म्हणतात की आमचा त्यावर खरं तर अधिकार आहे, पण त्यांना विधान परिषदेची जागा तुम्ही घ्या असं वक्तव्य हर्षवर्धन सकपाळ करतायत. नेमकी भूमिका काय? याबद्दल सखोल बैठक होणार आहे? नाही, या संदर्भात जे आमचे सिनियर नेते आहेत तिन्ही पक्षाचे, मला वाटतं ते एकत्र बसून याच्यावरती काहीतरी तोडगा करतील. जे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली आहे. कॅमेरापर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.